पाहिजे त्यांना डिंक लाडू. मैत्रिणींनो, हळद तुम्हाला मी काल पण दाखवली होती, आज पण दाखवते. इकडं मसाल्याचं पण दाखवते. आपला मसाला तो काय एवढा शिल्लक राहिला या केलेल्यातला. इकडं ही खारीक पावडर आहे, तिथं धना पावडर आहे आणि अजून दाखवते तुम्हाला मिरची पावडर आज करायची आहे. आता तिथं एवढी राहिली आहे. मिरच्या वाळ्या टाकणार आहे. डिंकाच्या लाडूला चाललंय करायचं, बांधायचं. त्याचं मिश्रण करून ठेवलंय त्याचं तयार. पण इथं आधी आमचं मसाल्याचं चाललंय. इथं बघू शकता नाणींना चाळायला लावलंय. इथं धना पावडरसाठी ना ही बघा धना पावडरचं पण तयार करून ठेवलंय, फक्त भरायची राहिली आहे. आणि ही हळदीचं एवढं शेवटचा घाणा राहिला या, तो चाललाय बारीक करायचा. इकडं लाडूचं पण दाखवते मिश्रण. बघा इकडं लाडूचं मिश्रण पण तयार करून ठेवलेलं या. इथं शेंगदाण्याचे लाडू केलेत, अजून करायचे त्याचं जसं उरकन तसं. इथं खजूरचे लाडू केलेत, अजून करायचे त्याचं. आता आज खजूर आणायची आहे. तर हे एकंदरीत आमचं काम चाललेलं असतं. ती बारीक करून ताईसाहेबांना हळदीची ऑर्डर टाकायची. त्यांनी टाका अर्धा किलो, 1 किलो, पावशेर किती घेतले तरी चालते. हळदीचा रेट बऱ्याच ताईसाहेब विचारतात कशी. तर गोकुळचा ब्रँड आहे, 100 रुपये पावशेर असते, 200 रुपयाची अर्धा किलो. हलक्या क्वालिटीची घेतली तर अजून स्वस्त मिळते, पण मी काय ती बनवत नाही. ह्याच्यापेक्षा महाग सेलम असते, पण सेलमची पण बनवत नाही. बनवणार आहे आता लवकरच. सेलमची पण ऑर्डर टाकते पुढच्या आठवड्यामध्ये हळकुंडांची. कारण का सेलम ह्याच्यापेक्षा अजून ब्रँड असतो, ते पण करायची मला चालू. कारण का बरेच ताईसाहेब म्हणतात आता ही आहे पण ती पण आमच्यासाठी मागवत जा. तर एखादा कट्टा मागवते हळकुंडाचा आणि बनवते. पण आता तात्पुरती गोकुळचीच आहे, ती घ्या. झाले आमचे लाडू करून. आणि हे लाडू आहेत ना मैत्रिणींनो, ह्यातमध्ये निम्मे ठेवलेत आणि ह्यात ठेवलेत बाकीचे. का तर बनवले बघू शकता. ह्याचा आकार आहे ना, हे सगळं असं चिमतं हे का. मग ह्याला आहे ना असं सुकून द्यावं लागतं, नाही तर खालचे लाडू तर आहे ना पूर्ण चिंबून जातात. हे बघा तुम्हाला जे दिले जातात ना डिंकाचे लाडू, ते हे लाडू इथं. आणि हे तूप आहे ना, हे आत्ता लागतं हाताला. आणि ज्यावेळेस ते गार झालेले असतात ना, आता गार म्हणजे खाली जे काल केलेले लाडू आहेत आम्ही, ह्यातले सगळ्यात लास्टचे ते दाखवते. हे बघा सगळं सुकलंय असं. आणि आता चालूमध्ये हे असं दिसतं, आणि ज्यावेळेस सुकतं ना त्यावेळेस असं दिसतं. ज्या ताईसाहेबांच्या डिंकाच्या लाडूच्या ऑर्डर होत्या ना, ते बनवलं. लाईट गेली, हळद एवढी पॅकिंग करायची राहिली. नाणींनी दोघीने आता हात धुतला मी, आणि आता पुढच्या कामाला घमेली. नाणीला म्हणलं तुमची शौच करून होतोपर्यंत माझी हळद पॅकिंग करून होईल. पण लाईट गेली, आता मी लिहिणार पत्तं. आम्ही ना काय ज्या ताईसाहेबांचं लाडू फुटतात का नाही तुमचं पार्सलमध्ये, तर ते काय होतं, आम्ही तुमची ऑर्डर 3-4 दिवस झालं असतं पडलेली. आणि ह्या बाकीचं जे मटेरियल बनवायचं चाललं असतं त्यावेळेस आहे ना, मग आम्हाला होत नाही बनवायला. आणि मग लय अर्जंट तुमचं असलं की मग 2-3 दिवस राहिलेलं असतं पार्सल. मग आम्ही काय करतो, बनवलं की 1 तासभर सुकून देतो आणि भरतो. पण त्याला ना पूर्ण ते लाडू आहे ना पूर्ण पॅक होण्यासाठी ना, आवळण्यासाठी ना पूर्ण 1-1.5 दिवस द्यावा लागतो. तेव्हा ते एकमेकाला पकडून धरतं. आणि मग मी जाते कुरिअरला टाकायला. अर्जंट बनवलेलं असतं तुमचं, म्हणजे बनवलं की अर्जंट, म्हणजे ज्याला जसं मटेरियल पहिल्या दिवसापासून टाकतोय तसंच मटेरियल आहे, त्यातमध्ये नाही बदल केलेला. मग ती टाकायला गेलं की कुरिअरमध्ये त्याचा भुगा होतो. आणि हिथंच त्याला थोडं सेट होऊन दिलं का नाही, 2 दिवस वाळून दिलं का नाही व्यवस्थित, की मग ती लाडू फुटत नाहीत, असं राहतं. तर ज्या ताईसाहेबांचं कधी बी कुरिअरमध्ये फुटते त्यांना माझी एक कळकळीची विनंती की आम्ही आजपर्यंत भुगा तुम्हाला कधीच दिलेला नाही. बांधूनच देतो लाडू इमानदारीने, पण कधी कधी ना ते कुरिअरमध्ये मग हे असे बांधले दिले की ते ना पूर्ण सोडतात एकामेकाला. आणि त्यातमध्ये बाकीच्यांसारखं गव्हाचं पीठ वगैरे आम्ही कधीच टाकत नाही. पहिल्या दिवशी मी बनवलं होतं ना 1.5-2 वर्षापूर्वी गव्हाचं लाडू, म्हणजे ते पीठ पहिल्यांदा 1दा का 2दा टाकलं होतं. त्याच्यानंतर ना मी एक प्रयत्न केला प्रामाणिकपणे की न पीठ टाकता पण आपण गव्हाचं डिंकाचं लाडू करू शकतो का.
आणि तो प्रयत्न माझा सक्सेस झाला. त्या दिवसापासून आम्ही आज तयात टाकलेलं नाही आहे. तुम्हाला उपवासाला ह्याला पण चालतं आणि त्याला साखर वगैरे वापरली जात नाही. गूळ पण कमीच टाकतो. आजच्या 5 किलोच्या लाडूला आम्ही अर्धा किलो गूळ टाकलेला आहे मैत्रिणींनो. हे जे सगळे दिसतात ना लाडू, आणि 1 किलोमध्ये 32 लाडू बसतात, मोठे मोठे. एक लाडू खाल्ला की तुमचं पोट भरण असं. आणि छान थंडीमध्ये ह्याच्यामध्ये खायला छान असतात आणि असं पण खायला छान असतात. ज्या ताईसाहेब प्रेग्नेंट आहेत त्यांना काही खाऊ वाटत नाही, तुम्हाला काही ताईसाहेबांना रक्ताची कमी आहे, काही ताईसाहेबांना हिमोग्लोबिन म्हणजे रक्तच ते कमी असतं, त्यांनी खजुरीचे लाडू अवश्य खात जा. डिंकाच्या लाडूमध्ये बी काय काय असतं सांगते. खारीक असतं, काजू असतं, बदाम असतं, खोबरं असतं, खसखस असते, तीळ असते, विलायची असते. तुम्हाला सांगते डिंक असतो, काजू असतात, बदाम असतात, तूप असतं. एवढं सगळं टाकतो आम्ही. आणि खजुरीच्या लाडूत पण तेवढं सगळं असतं, फक्त त्यातमध्ये तीळ आणि ही टाकत नाही मी, विलायचीची टाकत नाही. तीळ नाही, विलायची नाही, खसखस पण नाही टाकत खजुरीच्या लाडूला, कारण का त्याचं वेगळी क्वालिटी असते. त्याच्यात पण डिंक हे सगळं असतं. ह्याला जसं प्रमाण असतं तर उलटं त्याला तर गुळ बी नसतो आणि साखर बी नसते, काहीच नसतं असं. चला, आणि माझ्या चेहऱ्यावरला वांग आहे ना, बऱ्यापैकी मी जरा प्रामाणिकपणे 1.5 बाटली पिली ब्लड प्युरिफायची. किती? 1.5 बाटली प्रामाणिकपणे पिली. त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्यावर हिथलं जे होतं ना नाकावरला ती कमी झालाय. कपाळावलं डाग पण कमी झालेलं दिसत असतात. तुम्हाला दिसतात का? झूम करते. नाकावलं पण बऱ्या प्रमाणात कमी झालंय. तुम्ही म्हणता पार्लरला जात असाल, हे दिसतंय का प्लकिंग किती वाढलंय माझं? कशी कवा पार्लरला जायची मी? एवढी सवड आहे का बायाला? चला, आता ना लाडू झालं, हळद झाली, मसाला झाला, मिरची पावडर झाली, धना पावडर झाली, शेंगदाण्याचं लाडू केलं तर इथं, खजुरीचं लाडू केलं तर इथं, कमी पडलेलं शेंगदाण्याचं लाडू अजून करायचं तर इथं. 3 किलोची ऑर्डर 1 किलो केलं तर इथं, कालच करून ठेवलं. खजुरीचं लाडू 2-1 किलो भरते ना. आता खजूर आणून उद्याच्याला त्याला सोलावं लागन. सांडगं सगळं संपलं तर इथं. ज्या ताईसाहेबांनी ऑर्डर टाकले त्यांना मी सांगितलं सांडगं नाही तर. आता आजचा दिवस गेला मैत्रिणी, आता 3:45 वाजल्यात. आता उद्या दिवसभर सांडगं करायच्यात उद्यापासनं. मग 2-3 दिवस नाणींना नुसतं सांडगं करायला लावायचं. बायांच्या मिरच्या सगळ्या नीट करून झाल्या. आज एंड होतोय मिरचीचा. आम्हाला 8-10 दिवस जायापुरती मिरची नीट केली. 3 जणी आहेत. ताई आता कोणतरी पाहुणं आले ते घरी गेलं ते, त्या ताई नाहीत दाखवायला. आणि ह्या 2 जणी आहेत. कोण आलंय ना आका ताईचं? भाची. हा नात आली त्यांची. आणि ही फुल ड्रेस तुम्ही म्हणता ना, आता ही काय तर ही ना काय होतं, काम करत असताना एक तर गारलाही लागतंय आणि उगं ते मटेरियल आहे ना ते काय होतं, मच्छर आणि चावायचं भे वाटतं. मच्छर तर नसतातच, पण स्वतःला ना स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायसाठी, कारण का पूर्ण नाही काळजी घेतली सतत जर्किंग घालायचं म्हणलं ना तर उन्हाळा लागायला लागलाय. मग मला काय होतं, जर्किंग घातलं की गरम होतं. एक तर मसाल्याची गरमाई आणि वरनं ही गरमाई. म्हणून मी ही फुल ड्रेस त्यावेळेस आहे ना मी त्यासाठीच आणलं होतं, आता मला ह्या उन्हाळ्या सीजनमध्ये वापरायसाठी. असून दे ह्या गोष्टीवरती. चला पुढच्या कामाला लागते. आता माझा नंबर घ्या 9657484033. आणि फोन नका करत जा, व्हॉट्सअपला मेसेज करत जा. ते म्हणताना का नको करत जाऊ. आणि इथं काय मग लाडू कावा बांधायचं. आता का पत्तं लिहून पॅकिंगला जायचंय कुरिअरला. तुमची पार्सल पोहोचवली बी पाहिजेत ना, त्याच्यामुळं. चला, कपडे कुठे आहेत कालचे आणलेली? बरमुडा कुठं ठेवल्यात? का नानीला बघायची होती, गावलीच नाही तर लपून ठेवली मी. कुठं? कोणाला द्यायची होती काय मम्मी? वैभवने घातली बितली. वैभव तर बसले तर पाहिजे. वैभवला भिवून ठेवली का आर्यनला भिवून ठेवली? आर्यन वैभवला भिवून ठेवली का आर्यनला भिवून ठेवली? आले आमचे गोलगप्पे. आता बघा किचनची दुरी चालूच होईन बघा. का हे करून खाऊ का ती करून खाऊ? खाऊन आला का? गणेशकडे पैसे होतं. दाखव तोंड दाव. माझ्याकडे होतं पैसे. मला मामा म्हणतोय चॉकलेट बाय येतो आमच्या इथलं. होय, त्याला सगळी चॉकलेट बाय म्हणते. होय, चला.
मैत्रिणींना तुम्हाला ओळख करून देऊ का? तर हे आमच्या तात्याचं बारकं बंधू राजे इथं दादा. आणि होय दादा का बोलत नाही आमच्या तात्यावर? गंगू आत्या तुमच्यावर बोलतात का दादा? मग कोणासंग नाहीत बोलत? भाऊसंग. आणि कधीपासून तुम्ही भाऊसंग बोलायला लागला? गाडी किती बरं नाही बोलत नाही तरी. आणि तुम्ही भाऊन देखता काय खात नव्हता? तंबाखू का बिडी? का म्हणून खात नाही अजून? बघा इतका भावाचा धाक लागतो. अजून खात नाही काय आपल्याला काय काय देतो का काय करतो पण अजून मैत्रिणींना हे आमच्या तात्यांचं सगळ्यात धाकटं भाऊ आहेत. म्हणजे कविताचं सासरं, कविताचं सासरं आमच्या तात्यांचं सक्क भाऊ आहेत. मग बऱ्याच ताईसाहेबांना एक प्रश्न पडतो, माऊली तुपवाल्यांना कविता मग मला मनीषा ताई का म्हणती, नंदाचं नातं का लावती, मी त्यांना भाऊजाईचं का लावती, इजभाऊन ही माझं दीर असताना मी त्यांना इजभाऊ आरतुर का बोलते. येतात मला प्रश्न. आता त्याचं उत्तर देते तुम्हाला मी. नातं आमचं कसं आहे सांगते. सुनंदा मावशी दादा आहेत ना, सुनंदा मावशी माझ्या आईची सख्या मावशीची पोरगी या, सक्की मावस बहीण या, आणि ह्यांची सक्की चुलती या, ह्यांची सक्की चुलती माझ्या आईची सक्की मावस बहीण असं नातं आहे. मग आईची मावस बहीण म्हणल्यावर माझी मावशी लागती. मग मावशीची पोरं इजभाऊ रविभाऊ म्हणजे माझं भाऊ झालं. इकडल्या नात्याने माझ्या माहेरच्या नात्याने माझं मावस भाऊ येतं, सासरच्या नात्याने माझं दीर येतं. आणि दुसरी गोष्ट, कविता माझ्या आईच्या सख्या मावस भावाची मुलगी आहे. कविता सख्या आत्याच्या घरी दिली कविताला. काय सांडशी भांड्यात त्या घासली नाही, भिजाय घातली बेसिंग मध्ये भांड्यात आहे. असं आमचं नातं आहे. मग मी दादांना मावशीला, मावशी माझी सासूबाई आहे पण मी तिला माझ्या माहेरचं नातं लावलंय. मग तुम्ही म्हणता मावस भावाला कसं दिलं, तर मावस भावाला कसं दिलं मला तर मला नाही माहिती कसं दिलं. माझं 10वीतच लग्न झालंय. तुम्ही परत म्हणताना काय आका प्रेम प्रकरण होतं काय तुझं? नव्हतं तसलं काय. मला लहानपणी माझं लग्न 9वीत लय लय कशाची बाई पोरगी हिसकावून घेते तरी कस काय मग काय कवा नीट घरी थांबली नाही, हिरीकडे सारखी पळायची. आता पळ हिरीकडे म्हणा. हिरीकडे का पळत होती तुम्हाला सांगते. लग्न झाल्यावरती एका बाईचं एक मुलगी लय स्वप्न रंगून आलेली असते नवऱ्याच्या घरी, लय स्वप्न रंगून आलेले असतील. ही स्वप्न जे राख रांगोळीचं होत असतं माझ्या. लग्न झालं की मला जर ही नाल्यावर लावत असते आणि ह्यांच्या घरात गहूच खायला नसते ना, आणि भात बी खाया नसन कोकणाचा बी, तर काय 3 वाटाची माती गोळा करून खायची होती का म्या? भूक लागली की सुनंदा मावशीच्या घरी पळत जायची मी जेवायला. लग्न झालं की साधं गहू नव्हतं का तांदूळ नव्हतं घरात, नाल्यावर जात होती. 1.5 महिना झालं लग्नाला. गाडी खालचा लंबर इथनं किती लांब आहे? किती किलोमीटर आहे मैत्रिणींनो? 4 किलोमीटर चालत जात होती. अंगाची हळद माझ्या निघली होती नुकतीच. तुम्ही सांगा 2-2, 4-4 वर्षाची पोरं झालं तरी पुरी घरातनं बाहेर निघत नाही. त्या साधं तुम्हाला सांगते झाडून काढायचं वसरी म्हणलं तरी तोंड बांधून झाडते त्या. आणि मी कुठं जात होती? नाल्यावर जात होती. वय होतं का माझं दीदीपेक्षा? मी 4 वर्षांनी लहान होती लग्न झालं त्यावेळेस. इतका वायता घ्यायचा घरात काहीच नसायचं काहीच. स्वतः कमवायला लागली स्वतः खायला लागली म्हणून आहे ना रुबाबात जगती. नको घालू येड इतक्या लवकर सगळ्यालाच. दादांना विसरा. दादा दीदीला कुठं न्यायची? सायकल कशी न्यायची? पिशवीत दीदीला हातात धरायची पिशवी असते ना, त्याला हँडलला उभा करायची, हँडलला पिशवी अडकवायची आणि दीदीला त्यात उभा करायची. त्या सायकलला रिमा होत्या फक्त, त्याला टायर नसायचं काय नसायचं. ती जुनी बंद पडत की सायकल आहे ना, मग काय व्हायचं पोरगी काकाला न्यायची. किती किलोमीटर आहे इथनं खाल्लशात? 2-3 किलोमीटर. कसं असं गावच 3 किलोमीटर आहे इथनं, आणि तिथनं खाल्लशात 1 किलोमीटर, म्हणजे 4 किलोमीटर आहे ना. इथनं चालत जावं लागायचं पोरगी घेऊन. पोरगी घ्यायची, पोरगी तर झाडाखाली ठेवली कोणा हाताने पाणी प्यायची, खायची, तिच्याकडे बघत सुद्धा नसती. मग मी जर तिच्याकडे बघितलं तर खुरपायचं पुण्या नाही. खुरापलं वाप नाही नीटनीटकं खुरापलं तर मग शिव्या खावं लागायचं संध्याकाळचं. मग आमच्या बलरीच असायची. परत 2 दिवसांनी आमच्या त्या येडा घालायला गेल्यावरती लेकरं संघ घेऊन परपंच केलाय मी. माझी लेकरं माझ्या बरोबर मी सांभाळल्यात ती दोन्ही बी.
कधी त्यांना ती घरी नसायची लेकरं, मी घरी नसायची. जेव्हा कर्तुकीला आली मी, जेव्हा हाताखाली माझ्या लेकरं माझं अस्तित्व माझं मी निर्माण केलेलं आहे. मला काही कुणी दिलेलं नाही. असं ही जी नटती ही करते ना मी, माझ्या स्वतःच्या हिमतीव करते. ही जी सगळं दिसतंय ना माझ्या स्वतःच्या हिमतीव करते मी. दिवाळीच्या जाऊ की मग पॅकिंग करायची निघायचं. आता तुला कशाला न्यायचं? आवण्या मागं दावणं टापड्या मागं तुमच्या कपडे आणलेत मित्रांनो, छान जुन्या बाजारातून म्हणे तुम्ही कशाला खरं बाहेर काढताय? जुन्या बाजारात आणल्यात बोंबले तर तुम्ही खरं कशाला बाजूला का घ्या? काय तुझा अपमान होतोय ना. खोटं बोला की पोरग तर बाई लईच पुढचं निघलं. पाणी आता उठती गेली तिच्या वाटायला. नानी चला चहा घ्यायला. बाळा पाणी आण. माझं चाललं ते ऍड्रेस लिहायचं मैत्रिणी तुम्हाला दाखवते. अरे तिकडे तात्यांना चहा ठेवलाय का? तात्या आलेत की शर्टाकडून. आता घ्या का चहा? आता झालं बायांनी आमच्या सगळ्या मिरच्या नीट करत आणल्या. माझं चाललं हे पत्तं लिहायचं. बघू शकता हे असं असतं. ही सिकंदराबादची ऑर्डर आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेरची ही तिसरी ऑर्डर लिहायची चालली आहे माझी. ही कर्नाटकची ऑर्डर आहे. हे अशी ऑर्डर. ही नंबर दिसले. हा कर्नाटक हे जे काय ही ह्याचे कपडे काय दाखवा कपडे. एवढे असतात पण एवढे नसतात. चहा घे की. बाचक्या आर्यन अच्छा ताता चहा घे की. चहा घे की. हो का इथं ठेवलाय सगळ्यांचा. आल्यात वाजत का हो सगळ्यांना सबकच लागतो. तात्याचा भाऊ दाखव. दोघ जण दादा दोघ जण शेजारी शेजारी गप की तो जिगरी दुश्मन आहे ती एकमेकांची. आणि आता कोण राहिले 1437 रुपये. बरेच साहेबांना प्रश्न पडतो की मिरच्या ह्या नीट कराय म्हातारी माणसं असतात मग आका त्यांना रोजगार देते का नाही आणि रोजगार किती पडतो. तर किती दिवस झालं तुम्ही नीट करताय? आज 5 दिवसाचं तुमचं किती झालं ताई? 1575 73. आका ताईंला 5 दिवसाची 1575 हजेरी पडली आहे. 50 रुपये किलोनी त्यांच्या मनाने येतात, त्यांच्या मनाने त्या जातात किलोला नीट कराय. आणि आका तुमचं किती झालं? आकाचं 1437. तुम्ही मला 63 रुपये द्या. 60 रुपये दिले तरी चालते ना. 63 नका देऊ. वरचं 3 राहून द्या. आणि आमच्या गंगवात्या दुपारनं येतात तरी आमच्या गंगवात्याने हाजरी पाडली 575. किती दिवसाची गंगवात्या? 3-4 दिवसाची. 4 दिवस दुपारनं 573. किती वाजता येतं तुम्ही आत्या? कवा 2ला कवा 2:30ला कवा 3ला. 3 वाजता येऊन 5ला जाता ना तुम्ही. तरी 4 दिवसाचं एवढं आता नाहीत माझ्याकडं. दे 500 रुपये. आणि वरचं किती राहते ना? 73. कधी दे? उद्या बिद्या दे. वरचं 70 आणि 3 रुपये मी तुम्हाला उद्या आला देईल. उद्या परवा दे. आणि तुमचं 500. हा तुझ्याकडे नका घ्या. परत मी विसरायची. तेच उलट परत देईन तुम्हाला मी. आणि नाणीचा कर हिशोब आता. नाणींचा हिशोब एक बाजार. सँडविच घे ना. सँडविच खूप खुश बाळ माझं लय काम करतं. ते म्हणताना आता का ग आली बारामतीला? बाळासाठी आली माझ्या. आणि माझ्या बाळाला आवडते ते मागवलं. घरी जाऊन व्हिडिओ बघितला गणेशच्या का लय पडणार. आणि ह्यांना पण बोलवलंय. हे पण येतात. तुम्ही म्हणता तुम्ही दोघीच खाताय. तसं काही नाही. ते